नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आता आमरसपुरीचा सीझन चालू आहे, तर आमरसपुरी बनवणार आहे. चला तर मग आमरसपुरी बनवण्यासाठी प्रथम कसली तयारी करायची ते बघूया. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आमरसपुरी बनवण्यासाठी इथे मी आंबे घेतलेले 1 किलो आंबे घेतलेले आहे. आणि इकडल्या साईडला आपण कणिक ही छान चाळून घेतलेली आहे. प्रथम मी कणिक मळून ठेवणार आहे, म्हणजे कणिक छान भिजेल. नंतर आमरस करायला घेणार आहे. इथे मी एक मोठी वाटी अशी कणिक चाळून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणार आहे. आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहे. पुऱ्यासाठी एकदम घट्ट असं आपल्याला कणिक पाहिजे. कणिक छान मळून घेतलेलं आहे. अगदी घट्टसर असं कणिक मी मळून घेतलेलं आहे. आता मी 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून घेणार, म्हणजे कणिक छान भिजेल आणि आपण आमरस करायला घेणार आहोत. आता आमरस बनवण्यासाठी मी 1 किलो आंबे घेतलेले आहे. रसाचे आंबे आहे आणि छान असे पातळ कातडचे आंबे असतात. छान मऊ करून घेणार. मी पाण्यात ठेवून घेतले होते. पाण्याने जो चीक असतो तो चीक काढून घेतलेला आहे, देठ काढून घेतलेला आहे आणि मऊ करून घेणार आहे. या पद्धतीने छान एकसारखा दाबून मऊ करून घेणार आहे रसासाठी. दोन्ही आंबे मी मऊ करून घेणार आहे. आंबे छान मऊ करून घेतलेले आहे. आता जे तोंडाचा भाग असतो चीक सुद्धा मी थोडासा काढून घेतलेला आहे. आता रस काढून घेते. बघत असेल मस्त असा घट्टसर रस निघत आहे. भरपूर असा रस आहे. या पद्धतीने मी दोन्ही आंब्याचा रस काढून घेणार आहे. इथे मी दोन्ही आंब्यातला रस काढून घेतलेला आहे आणि बघत असाल घट्टसर असा रस निघालेला आहे. त्यात कशा घट्ट एकदम. आणि इकडं कोई सुद्धा मी काढून घेतलेले, कातडे सुद्धा मी उलटे करून ठेवलेले. एकदा मी थोडस पाणी घालून धुवून घेणार आहे कातडी आणि कोय. आता थोडस मॅश करून घेते. मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, पण काय काहींना मिक्सर मधलं आवडत नाही, त्यासाठी मी मॅश करून घेते. या पद्धतीने छान रस होतो. आणि पारंपरिक पद्धतीने म्हणशाल तर याच पद्धतीने रस होतो. अतिशय छान असा मॅश झालेला आहे. रस अतिशय घट्ट असं झालेलं आहे. थोडंसं पाणी घालून मी कातडं आणि कोळी धुवून घेणार आहे. जास्त पाणी घालणार नाही, अर्धा ग्लास फक्त पाणी घालणार आहे. आमरस झालेला आहे आपला. अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं होतं मी, म्हणजे कातडे धुतलेले. अर्धा ग्लासच पाणी घातलं तर भरपूर असा घट्ट आहे. थोडस मी पाणी आणखीन ऍड करते. आणखी अर्धा ग्लास पाणी मी वाढवलेलं आहे. मस्त असा घट्टसर आपला आमरस तयार आहे. आता त्यात साखर घालून घेते. 1 वाटी साखर घालते. आपले आंबे गोड होते त्यासाठी जास्त आपल्याला लागली नाही साखर. एक छोटी वाटी साखर घालून घेतलेली आहे. आता वेलची पूड घालून घेते थोडीशी. विलायची घालून घेतलेली आहे मी चिमूटभर. छान असा वास येतो, मग आपल्या आमरसाचा छान असा सुवास दरवळतो. आता फ्रीज मध्ये ठेवून घेते, म्हणजे थंड होईल छान. आणि पुऱ्या करायला घेते. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आपल्या कणिकी छान भिजलेला आहे. आता छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण पुऱ्यांसाठी. गोळे करून घेतले तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे आपलं. आता मी पुरी लाटायला घेते. जास्त पातळ आपल्याला करायची नाही, चपातीपेक्षा थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे पुरी. या पद्धतीने मी छान पुरी लाटून घेतलेली आहे. सर्व पुऱ्या मी या पद्धतीने लाटून घेणार आहे. थोड्याशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. तर तेलही गरम झालेलं आहे, आपण तळून घेऊया. इकडे तेलही छान गरम झालेलं आहे. मी कुरडईत टाकून बघते. बघा तसं तेल छान तापलेलं आहे आपलं. मस्त फुगलेली आहे पुरी आपली. बघत असाल जेवढं घट्ट पीठ असेल तेवढी पुरी आपली मस्त फुगणार आणि तशीच राहणार.
दुसरी सोडते. याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे. बघत असाल छान आपल्या टुमटुमीत अशा पुऱ्या फुगत आहे. बघत असाल तर आपली आंबरस पुरी तयार आहे. अतिशय छान अशी आमरस पुरी झालेली आहे. अतिशय अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या राहिलेल्या आहे. त्याबरोबर पापड, कुरडई, मसाले भात आणि सोबतच मिरचीची भजी. अतिशय सुंदर असा आपला बेत झालेला आहे आमरसपुरीचा. बघत आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा.